9वीत शिकणारी अमृता चुणचुणीत हुशार। अमृताचा आत्मविश्वास तिच्या डोळ्यातून अधिक उठावदार होतो। ती आता 9वीत शिकते। 8वीच्या वर्गात शिकताना तिनं NMMS अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती। मला 10 मार्कासाठी NMMS ची शिष्यवृत्ती गेली माझी, मग सारथीची मिळाली। गल्लीतनं पण खूप छान वाटलं आणि सगळेच जण म्हणजे सगळ्यांचे फोन यायला लागले, अभिनंदन वगैरे, आणि सगळ्यांना खूप भारी वाटलं। शेतात राबणाऱ्या आई वडिलांची तिला जाण आहे। अभ्यास कर असं तिला सांगावं लागत नाही। परीक्षेसाठी चांगली तयारी करायची म्हणजे जिद्द हवीच। मेच्या सुट्टीत आम्ही जास्त सुट्ट्या घेतल्याच नाही, त्यावेळेस पण आमचे तास सुरूच होते। नंतर शिक्षकांना पण सुट्ट्या होत्या तरी पण ते येत होते आमच्यासाठी शाळेत। अमृता शिकते त्या श्रीपतराव हायस्कूलमध्ये अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीनं नियोजन केलं जातं। NMMS, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती यासारख्या शिष्यवृत्तींचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची तयारी कशा प्रकारे करून घेतली जाते त्याची माहिती देताना शाळेचे उपशिक्षक महेश वसावे सांगतात। नमस्कार, मी महेश वसावे, उपशिक्षक श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा। सर्वप्रथम आम्ही 6वी पासूनच त्या मुलांना 5वी त्यांची स्कॉलरशिप संपली की 6वी पासून त्या विद्यार्थ्यांना आम्ही नियोजन करून देतो। सारथी शिष्यवृत्ती असेल, NMMS असेल किंवा शिक्षण प्रसारक संस्थेने सुरू केलेल्या SPS टॅलेंट सर्च परीक्षा असेल, या परीक्षेबद्दल आम्ही माहिती देतो। त्या मुलांना सकाळी 9:15 वाजता आम्ही शाळेत बोलवतो आणि 10:30 शाळा भरायच्या अगोदर त्यांचे आम्ही पाऊण तास घेतो आणि त्या तासिकेमध्ये सर्वच विषय आम्ही त्यांना शिकवतो। विषय शिकवून झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला आम्ही त्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर घेतो आणि 7वीमध्ये गेल्यानंतर, कारण 7वीमध्ये गेल्यानंतर 8वी NMMSचा काही सिलेबस 7वीमध्ये आहेत, तो सिलेबस आम्ही त्या विद्यार्थ्यांना 6वीप्रमाणेच त्यांनासुद्धा तो टीचिंग करतो। आणि मेन म्हणजे 8वीत ती मुलं गेल्यानंतर त्या मुलांना आम्ही मे महिन्यापासूनच तास त्यांचे सुरू करतो आणि पूर्ण मे महिना 7वी पास झाले की मे महिना पूर्णभर त्यांचे जादा तास घेतो आणि जादा तास घेऊन त्यांना आम्ही सगळ्या विषयाचे टीचिंग करतो। जून महिना सुरू झाला की जून महिन्यापासून आम्ही त्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर घ्यायला सुरुवात करतो। जून महिन्याला मध्ये आम्ही जसं जसं घटक शिकवत जातो तसं त्या घटकानुसार आम्ही त्यांच्या चाचण्या परीक्षा घेतो आणि चाचण्या परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक विषय वाईज आम्ही परत पूर्ण 90 मार्काचा पेपर आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतो। अगदी दिवाळीच्या सुट्टीतसुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांचे तास ठेवतो। अभ्यासाचं काटेकोर नियोजन, विषय शिक्षकांची शिकवण्यातील तळमळ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील अमृतासारखे अनेक विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत। नियमित परंपरेनुसार आम्हाला घवघवीत यश मिळालेलं आहे। जवळजवळ सारथीसाठी आम्ही 35 विद्यार्थी यावर्षी बसवले होते। यापैकी 29 जणांना सारथी शिष्यवृत्तीचा निश्चितपणे लाभ झालेला आहे। या शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एका विद्यार्थ्याला एका वर्षाला 9,600 याप्रमाणे, त्याचबरोबर पूर्ण 5 वर्षाचा विचार केला तर या विद्यार्थ्यांना 13,92,000 इतकी शिष्यवृत्ती या सारथी शिष्यवृत्ती नियोजनाअंतर्गत आम्हाला या सर्व विद्यार्थ्यांना लाभ उपलब्ध करून देण्याचा यश मिळालेला आहे। त्याचबरोबर हे विद्यार्थी अतिशय दुर्बल घटकातून आलेले आहेत। ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे, कारण ही जरी शिष्यवृत्ती 9,600 रुपये जरी असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून खर्चाचा विचार केला तर यातील निश्चितपणे रक्कम थोडीफार शिल्लक राहते आणि याचा विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार आहे। पालकांना देखील याचा फायदा होणार आहे, कारण विद्यार्थी 9वी पासूनच स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करू शकणार आहे। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी केलेली तयारी आणि मिळालेली सारथीची छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती याबद्दल अमृता सांगते। नमस्कार, माझं नाव अमृता महेंद्र किर्दत, मी श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा या शाळेची विद्यार्थिनी। मी सारथी शिष्यवृत्तीला 106 गुणांनी पात्र झालेले आहे। NMMS शिष्यवृत्तीसाठी माझे 10 गुण कमी पडले, पण मला आता सारथीचे शिष्यवृत्ती मिळत आहे आणि माझ्या अकाउंटवरती पैसे जमा होत आहेत। म्हणजे आता मला शाळेसाठी कशाला पैसे हवे असतील किंवा
मग मला काही कोर्सेस करायचे असतील तर त्याच्या फीजसाठी मी याचा उपयोग करू शकते, किंवा मला पुस्तक घ्यायची असतील तरी मी याचा उपयोग करू शकते. आणि मला खूप भारी वाटतंय मला ही शिष्यवृत्ती भेटल्याबद्दल आणि खूप आनंद झाला आहे. तसेच माझ्या घरच्यांना, आमच्या शिक्षकांना खूप आमचा अभिमान वाटतोय. चेहऱ्यावर पसरलेल्या हास्यातून अमृताच्या बाबांचा आनंद न कळत उमटत जातो. लेकीला स्कॉलरशिप मिळाली, ती सारथीची मिळाली, ती त्यामुळं भरपूर मला आनंद होतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे सारथी संस्था खास मराठ्यांसाठी आपला उपक्रम राबवते, याचं मला अभिमान वाटतोय. सारथीनं जी स्कॉलरशिप मुलीला दिलेली आहे त्या स्कॉलरशिपचा उपयोग तिला पुढे तिच्या भविष्याला होईल असं मला वाटतंय. अमृताला मिळालेली छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती हे तिच्या मेहनतीचं फळ आहेच, पण शिक्षकांनी करून घेतलेली तयारी सुद्धा लाख मोलाची आहे. अभ्यास वगैरे तसा अभ्यास चांगला होता, तिचा प्रयत्न करत होती भरपूर ती. आणि शिक्षकांनी पण शाळेतल्या वगैरे भरपूर प्रयत्न करून घेतला आणि त्याच्यामुळं त्यांच्या ह्याच्यामुळं झालं, ते शक्य झालं. अमृतानं सांगितलेला एक अनुभव खरोखरच आपले विद्यार्थी घडवताना शिक्षक किती जागरूक असतात याची प्रचिती देणार आहे. शाळेत एक सर होते, वसावे सर, आम्हाला बुद्धिमत्ता शिकवायला होते. तर त्यांना एक दुसरी ड्युटी होती, तर त्यांना शाळेच्या वेळेत यायला जमत नव्हतं बुद्धिमत्ता शिकवायला. मग ते सकाळी 7:30 वाजता आमचे तास घ्यायचे. मग आम्ही सकाळी 7:30 ते 5 पर्यंत शाळेतच असायचो. सारथी शिष्यवृत्तीचा कसा उपयोग होईल याबद्दल अमृता सांगते. माझ्या वडिलांचं नाव महेंद्र किर्दत, ते शेती करतात आणि आईसुद्धा शेतीच करते. आणि मला चांगलं वाटतंय की मी ही परीक्षा पास होऊन आणि मला सारथीची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळं मी त्यांना काहीतरी हातभार लावू शकते किंवा मदत पण करू शकते. अमृताच्या यशाची प्रेरणा तिच्या भावंडांनी घेतली आहे. माझ्या काकाची मुलगी, ती सुद्धा माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे ना, मग आता ती सुद्धा या परीक्षेला बसलेली. आणि सगळ्यांनाच खूप छान वाटते, सगळे खूप छान बोलले आणि मी अभ्यास केल्यामुळे भेटलं. आणि आता सगळे म्हणतात 10वीला सुद्धा चांगला अभ्यास कर. नक्कीच सारथीची छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या भावविश्वात चांगला बदल घडवून आणेल. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत उंच भरारी घेण्याचं बळ देईल. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील पालक बंधू भगिनींनो, 8वीतील आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येनं NMMS अर्थात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसवा. कारण सारथीची छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मात्र केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी हातभार लावते.